घराच्या दरवाजात जास्त वेळ उभं नाही राहिलं पाहिजे. काही काही महिलांना सवय असते, अभद्रता येते, अलक्ष्मीचा शिरकाव करण्याचे चिन्ह आहेत. दरवाजाला खेटून उभ्या राहत्या, दरवाजाला खेटून उभं राहणं, दरवाजात बसणं, हे कुलक्ष्मीचा प्रवेश करण्याचे संकेत आहेत घरामध्ये. म्हणून दरवाजाच्या चौकटीवर कधी बसायचं नाही बाईने, कारण दरवाजाची चौकट हे भगवान नृसिंहाचं आसन आहे. हिरण्यकश्यपाला मारताना भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपाला चौकटीवर नेलं होतं, कारण तो म्हणला होता ना, मी घरातही मरू नये बाहेरही मरू नये, म्हणून त्याला दरवाजात घेतलं होतं मधीच, घरातही नाही बाहेरही नाही. ती चौकट नरसिंहाचं आसन आहे, म्हणून चौकटीवर बसू नये. चौकट जी असते ना, त्या चौकटीवर पाय देऊ नये, शास्त्र आहे त्याचं. पण भगवान नरसिंहाचा कोप होतो अमावस्येला, पौर्णिमेला. गोमूत्र, शेण आणि हळदीनं आपली चौकट सारून करा. स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे सांगितलं जातं, हे शास्त्राला सोडून नाही, शास्त्राला धरून आहे. तो उमरा सारवावा अमावस्या पौर्णिमेला, रांगोळी काढावी.